तुझ्याकडे कलाकार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला प्रेक्षकांचा असेल किंवा तुझे फॉलोअर्स असतील? थोडा बदलला, कदाचित नाही बदलला. म्हणजे नेगेटिव्ह रिॲक्शन्स मला अजिबातच फॉर्च्युनेटली आल्या नाहीत. पण पॉझिटिव्हिटी जास्त होती, की आईला म्हणजे तू असं पण करू शकतेस, हे मला एक्सपेक्टेड नव्हते. हाय, मी अनुजा साठे आणि तुम्ही बघताय पीपिंग मून मराठी. एक थी बेगमच्या पहिल्या यशस्वी सीझन नंतर आता दुसरं सीझन येत आहे आणि अर्थात आपण या सीझनची वाट बघत होतो. सपना होती तिथे आणि आता लीला पासवान बघायला मिळणार आहे. आणि या सिरीजमध्ये जी मध्यवर्ती भूमिका साकारते अभिनेत्री अनुजा साठे, ती स्वतः आपल्यासोबत आहे. तिच्याकडून जाणून घेणार आहोत या सिरीजविषयी. खूप खूप स्वागत आहे अनुजा. आणि कशी आहेस तू? काळजी किती आहे ना सगळी? एकदम एकदम सेफ. आणि तू कशी आहेस? आपण खूप दिवसांनी भेटतोय. म्हणजे वर्षुली भेटत होतो आपण, आता साक्षात भेटतोय, त्यामुळे तो आनंद आहे. परत दुसरं सीझन येत आहे, त्याची उत्सुकता आहे, उत्कंठा आहे की कशा पद्धतीचं असणार आहे. ट्रेलरला तुला काय रिस्पॉन्स मिळतोय? कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत? आवडलाय ट्रेलर सगळ्यांनाच आणि बऱ्यापैकी ॲक्शन पॅक्ड ट्रेलर आहे. सो थोडंसं वेगळं वाटतंय लोकांना, की नक्की काय बघायला मिळणार आहे असा प्रश्न पडतोय. आणि आय थिंक ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण की तेच आम्हाला एक्सपेक्टेड आहे. तो थोडंसं वेगळं आहे, थोडंसं लार्जर स्केलला आहे, असं म्हणायला हरकत नाही. सत्य घटनेपासून प्रेरित असल्यामुळे बघण्याची ती एक वेगळी मजा होती याच्यात. आणि तो रंजकपणा त्याच्यामध्ये जाणवत होता. पहिल्या सीझनचा ज्या पद्धतीने शेवट झाला, त्यामुळे दुसरं सीझन येणार की नाही हा प्रश्न होता. आणि तुला मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अनेक प्रश्न विचारले गेले असतील की येतंय का दुसरं सीझन? येस, हो, असे खूप प्रतिक्रिया मिळाल्या. इनफॅक्ट काही लोकांना असंही वाटलं, की ज्या अर्थी अजून एक श्वास घेतला त्या अर्थी जिवंत आहे, म्हणजे आशा आहे की दुसरा सीझन होईल नक्की. सो त्या नोटवरतीच आम्हाला ते संपवायचं होतं. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायचीच होती आणि ती वाढली. आणि फायनली दुसरा सीझन आता लोकांच्या भेटीला येतोय. अनुजा, तू मराठीत अनेक कामं केलेली आहेस, हिंदीतही सिनेमे असतील किंवा टेलिव्हिजन असेल, पण अशा पद्धतीनं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणं आणि तूच सिनेमाचा हिरो आहेस, तूच हिरोईन आहे, ते करताना कसं वाटतं? मेंटली कशा पद्धतीने प्रिपेअर असतेस तू? जबाबदारी वाटते ॲक्च्युली, कारण म्हणजे अख्ख्या शोची धुरा जर का एकट्या सेंट्रल कॅरेक्टरवर असेल, तर मला वाटतं त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीवरती खरंच एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, की लोकांच्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षांवरती खरं उतरणं हा एक चॅलेंज असतो. सो म्हणजे मिक्स्ड इमोशन्स असतात कायम, की येस, सेंट्रल कॅरेक्टर आणि ॲट द सेम टाईम लोकांच्या अपेक्षा आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी. मी अपेक्षांचं ओझं नाही म्हणणार, बिकॉज सगळ्यांनाच म्हणजे सगळ्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना कधी ना कधीतरी अशा भूमिका खूप मनापासून करायच्याच असतात. पण सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच वाढते. त्यामुळे इट्स अ बिग जॉब, इट्स अ टफ जॉब. अनुजा, तुला इतक्या वर्षांपासून बघते, म्हणजे मालिकांच्या सेटवर असेल किंवा प्रमोशन दरम्यान आपण भेटलोय, तू कायम फिट दिसलेली आहेस. पण यात तुला नुसतं फिट नाही आहे, कारण तो लवचिकपणा असणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्या ट्रेलरमध्ये बघतोय दुसऱ्या सीझनच्या, प्रचंड ॲक्शन दिसते. कशा पद्धतीनं ते केलेलं आहेस तू सगळं? ॲक्च्युली वेगळं म्हणजे खरं सांगायचं तर गन्स चालवणं किंवा फॉर दॅट मॅटर मी एक नक्की मला सांगायला आवडेल, की सेकंड सीझनचे जे आमच्या लोकेशन्स आहेत, त्या खूप सुंदर लोकेशन्स होत्या आणि ॲट द सेम टाईम चॅलेंजिंग लोकेशन्स होत्या. कारण की म्हणजे हिमाचल प्रदेश, हिमालयामध्ये बिटवीन द माउंटन्स असं शूट करणं वॉज क्वाईट चॅलेंजिंग. थंडी होती, मुंबईच्या 40 डिग्रीमधनं तिथे जाऊन शूट करणं, आणि फक्त माझ्यासाठीच नाही, अख्ख्या क्रूसाठी. म्हणजे मी फक्त मला एकटीला रिप्रेझेंट नाही करत आहे, तर आय एम रिप्रेझेंटिंग द होल टीम. सो हे सगळ्यांसाठीच ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि हां, सो ॲक्शन सिक्वेन्सेस डेफिनेटली बघण्यासाठी तुम्हाला सिरीज बघावी लागेल.
नक्कीच. आणि ते सिरीजमधून आपल्या समोर येईलच. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं, की पहिल्या सीझनमध्ये सपना होती. आता लीला पासवान येते. कशी असणार आहे लीला? कारण आपल्या पतीच्या मृत्यूचा म्हणजे बदला जो आहे तो घेण्यासाठी ती पुन्हा येते. तर काय असणार आहे लीला पासवान कशा पद्धतीची असते? ॲक्च्युली तुझ्या प्रश्नात तू उत्तर देऊन टाकलंस तुझं. मी म्हणेन फक्त आयडेंटिटी बदलली आहे. जे फिलिंग आहे, जे पेन आहे, जो हर्ट आहे आणि जो राग आहे, तो आपण म्हणूया मे बी कुठेतरी द्विगुणित झाला आहे. बिकॉज पहिल्या सीझनच्या शेवटी एक हर्डल आलं की कोणीतरी खूप जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सो तिथे जर का प्रवास संपला असता तर म्हणजे हा रिव्हेंज कधीच घेता आला नसता अशरफला. सो ते डबल आहे, सगळे इमोशन्स इंटू टू असं ते कॅरेक्टर आहे. सो कॅरेक्टर नाही बदललेलं, फक्त आयडेंटिटी बदलली आहे. नाव ते बदललेलं आहे. पण अशा पद्धतीचे जेव्हा सिरीज असतील किंवा अशा पद्धतीचे प्रोजेक्ट असतील जे सत्य घटनेवर आधारित असतात, तेव्हा बऱ्याच चर्चा होत असतात. अर्थात तुमचं रायटरने ते लिहिलेलं असतं, पण सत्य घटना असल्यामुळे बऱ्याच चर्चा असतात, की ही स्टोरी अशी आहे, तशी नाही. तर त्यावेळी कुठेतरी फोकस कुठेतरी हलतो का, की नाही हे याविषयी असं बोललं जाईल किंवा याविषयी अशी चर्चा होऊ शकते. असं वाटतं का त्या बाबतीत? नाही, आय डोंट थिंक सो. आणि बेगम इन जनरलच म्हणजे पहिला सीझन म्हण, सेकंड सीझन म्हण, आपण सत्य घटनांवर आधारित असं म्हणतो. सो आधारित याचा अर्थ असा आहे की काही सिनेमॅटिक लिबर्टीज घेऊन मे बी काही पर्टिक्युलर इन्सिडेन्सेसच्या अवतीभोवती विणलेली गोफलेली ही गोष्ट आहे. सो इट इज प्युअरली फॉर ऑडियन्सेस एंटरटेनमेंट. आणि त्याचं एक ड्रॅमटायझेशन आपण प्रेझेंट करतो फॉर ऑडियन्स. आणि एक पिक्युलियर एक पर्टिक्युलर सीन असा आय वोंट आयटरेट की हा सत्य हा सत्य हा सत्य असं नाही आहे. तर इट्स अ सिरीज ऑफ फ्यू इव्हेंट्स विच वी कुड कॉल पॉसिबली वुड हॅव हॅपन्ड ऑर रुमर्ड इव्हेंट्स म्हणूया, कारण की नन ऑफ अस वर अ पार्ट ऑफ 86, राईट? सो रुमर्ड इव्हेंट्स म्हणूया आपण. सो त्याच्या अवतीभोवती गोफलेली गुंफलेली ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे ॲज अन ॲक्टर माझं कन्व्हिक्शन इज लिमिटेड टू माय सेल्फ आणि माझं कन्व्हिक्शन इज लिमिटेड टू द कॅरेक्टर जे मी पोर्ट्रे करणार आहे. त्यामुळे बाहेर काय लिहिलं जातं आहे किंवा बोललं जातं आहे ह्याचा माझ्या परफॉर्मन्सवर काही परिणाम होऊ शकत नाही. सो मी माझ्या डिरेक्टरच्या, माझ्या रायटरच्या, माझ्या टीमच्या कन्व्हिक्शननीच ते कॅरेक्टर पुढे नेत असते. सो येस. पण काय वाटतं, एक ती बेगम नंतर एक वेगळा करिअरचा टर्निंग पॉईंट आला अनुजा. त्याच्यानंतर तुझ्याकडे कलाकार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला, प्रेक्षकांचा असेल किंवा तुझे फॉलोअर्स असतील? थोडा बदलला, कदाचित नाही बदलला असं म्हणूया. कारण म्हणजे मराठी कलाकार आत्तापर्यंत कुठल्या बोल्ड स्टेप्स घेतील किंवा ठरवतील असं कुणाला एक्सपेक्टेड नव्हतं प्रॉबब्ली. किंवा मेकर्ससुद्धा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स लिहितील किंवा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतील रादर अशा जॉनरमध्ये, असं मे बी एक्सपेक्टेड नसेल, आय डोंट नो. पण येस, तशा रिॲक्शन्स काही मला मिळाल्या की आम्ही हे एक्सपेक्ट नव्हतं केलं इन अ पॉझिटिव्ह मॅनर. की म्हणजे नेगेटिव्ह रिॲक्शन्स मला अजिबातच फॉर्च्युनेटली आल्या नाहीत, पण पॉझिटिव्हिटी जास्त होती की आईला म्हणजे तू असं पण करू शकतेस, हे मला एक्सपेक्टेड नव्हतं. अशा पद्धतीच्या खूप रिॲक्शन झाल्या. सो मी माझ्या बाउंड्रीज पुश केल्या. मी माझ्या थोडंसं काय म्हणतो आपण, येस, बाउंड्रीजच पुश करणं म्हणतात. सो तेच मी केलं, इन्क्लुडिंग द टीम, द रायटर, जो डिरेक्टरसुद्धा आहे आमचा सचिन दरेकर, विशाल मोडवे, सेम गोज विथ देम. सो आय थिंक असं एक छान जेल कॉम्बिनेशन झालं. आणि या सिरीजच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तू मेन्शन केलंच, लेखक असतील, दिग्दर्शक असतील, स्क्रीन प्ले असेल ज्या पद्धतीचा, सिनेमॅटोग्राफी असेल, म्युझिक असेल, सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत. त्यामुळे सीझन 2ची वाट बघत होते, तर तो सीझन 2 येतोच आहे प्रेक्षकांच्या भेटीला. काय वाटतं, काय सांगू इच्छिते या निमित्तानं? कारण खूप मोठा कालावधी होता, वाट बघावी लागली. आय नो, खूप वाट बघावी लागली आहे आम्हाला, स्वतःला खूप वाट बघावी लागली आहे. मी असं म्हणेन की पहिल्या सीझनला
तुम्ही जे प्रेम दिलत मला, आमच्या टीमला, पूर्ण सीझनला, आय होप की तेवढंच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच प्रेम आणि अप्रिसिएशन आमच्या या नवीन एफर्टला मिळेल. खूप कष्ट केलेत, खूप लोकांच्या अपेक्षा आहेत. सो माझी फक्त एवढी हीच प्रार्थना असेल की त्या लोकांच्या अपेक्षांना आम्ही खरे उतरू आणि अगेन अनादर सीझन, म्हणजे सेकंड सीझन वुड बी इवन अ ग्रेटर सक्सेस. तुला पीपिंग मून मराठी आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि लुकिंग फॉरवर्ड की कशा पद्धतीचं असणार आहे दुसरं सीझन. थँक्यू.